आपले सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, विनायकजी राऊत, गणपत कदम, पुढे अरविंद सावंत, सगळे कोकणचे सुपुत्र इथे हजर आहेत. आणि त्यात आता भर पडलेली आहे आपल्या सहदेवाची. महाभारतातली 3 प्रमुख पात्र इथे उपस्थित आहेत. उद्धवा म्हणजे श्रीकृष्ण, संजय आहे, आणि सहदेव हे फार महत्वाचं पात्र होतं. धर्मराजाचा अत्यंत जवळचा जर कोण असेल तर तो सहदेव होतो. आता तो श्रीकृष्णाच्या जवळ आहे. आपण सगळे शिवसेनेचे कार्यकर्ते, शिवसैनिक आहात, आणि सहदेवांच्या येण्यानं हे जे नवीन कुरुक्षेत्रावरती महायुद्ध सुरू झालेलं आहे, हे युद्ध आपण जिंकणार आहोत कोकणातलं. आता अनेकांनी सांगितलं सहदेवांना, आता हे शेवटचं मैदान, आता मैदान बदलायचं नाही. आता ह्याच मैदानात रत्नागिरी जिल्हा परत संपूर्ण भगवा ठेकेदारांचं राज्य संपवून टाका. मी उद्धव साहेबांना इतकं सांगेन, साहेब, कोकण असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्र असेल, हे आपण समोर पहा, एका कार्यकर्त्याच्या प्रवेशासाठी कोकणातून किती शिवसैनिक आणि किती कार्यकर्ते आहेत. सगळं जागेवर आहे, फक्त हवा आहे बाहेर. त्या हवेची दिशा सुद्धा बदलताना मला दिसते. आपण फक्त कोकणामध्ये एक दौरा करा, बरोबर ना? आपण कोकणच्या भूमीवर फक्त पाय ठेवा. आपण पहा कशी दाणादाण उडते ते. एक गद्दार राहणार ना औषधाला शिल्लक. ही सत्ता बित्ता आम्हाला नका तुम्ही घाबरवू. कोकणामध्ये आम्ही खूप लढाया केलेल्या आहेत. ही का पहिली वेळ आहे? तेव्हा सहदेवजी, आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की लढणाऱ्या शिवसैनिकांना आपल्याला ताकद द्यायची. आपला शिवसेना परिवारात प्रवेश झालेला आहे माननीय उद्धवजींच्या उपस्थितीत. नक्कीच आपल्याला पुढल्या भविष्यामध्ये राजकीय दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या त्याचा खूप फायदा झाल्याचं राहणार नाही. पण आपली जी ताकद आहे ती यांच्या मागे उभी करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि मी माननीय बेटकर बोलतील आता स्वतः. सदैवजी बोल.